ओके. त्याच्यानंतर पुढे द ॲन्शंट एरा. इन ॲन्शंट एरा आयुर्वेदा द सायन्स ऑफ लाईफ. हा जो आयुर्वेद आहे हा संस्कृतमधून घेतलेला वर्ड आहे, ज्याचा मिनिंग आहे सायन्स ऑफ लाईफ. आता जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन होते, त्यांचे जे ड्रग प्रिपरेशन आहे, मोस्टली त्यांचे जे सोर्स आहे, आयुर्वेदिक प्रिपरेशनचे जे सोर्स असतील ते कशापासून होते, तर प्लांट सोर्स, मिनरल सोर्स किंवा ॲनिमल प्रोडक्ट यांच्यापासून काय केले जायचे, जे ड्रग आहे त्यांचं काय केलं जायचं, एक्स्ट्रॅक्शन आहे ते केले जायचं. त्यासोबतच काय पॉली हर्बल फॉर्म्युलेशन पण तेव्हा प्रिपेअर केले जायचे. म्हणजेच काय पॉली हर्बल फॉर्म्युलेशन म्हणजे मोर दॅन वन ड्रग काय असायचं, एका फॉर्म्युलेशनमध्ये असायचा, की ज्याच्यामुळे काय व्हायचं, त्या फॉर्म्युलेशन ते डिसीज क्युअर करण्यासाठी जे इफेक्टिव्हनेस आहे तो एन्हान्स केला जायचा. द वैद्य ॲक्टेड ॲज बोथ फिजिशियन अँड द फार्मासिस्ट प्रिपेरिंग देअर ओन मेडिसिन्स. आता हे जे वैद्य होते ह्यांनाच आपण काय म्हणतो, त्या आत्ताचे जे डॉक्टर आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, वैद्य म्हणतो. जे की काय आहेत, ते काय करायचे, ते ट्रीटमेंट तर करायचेच, त्यासोबतच काय करायचे, ते फॉर्म्युलेशन आहे ते प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर पुढे जे कंपाऊंडिंग टेक्निक्स. कंपाऊंडिंग टेक्निक्समध्येच काय, आत्ताचे जे पावडर्स असतील किंवा फर्मेंटेड लिक्विड्स असतील किंवा टॅबलेट्स किंवा पिल्स असतील किंवा मेडिकेटेड ऑइल्स, ह्यांना काय डिफरंट नेम्स होते. लाईक चूर्ण, जे की आपण त्यांनाच काय म्हणतो, पावडर्स म्हणतो. आसावा, अरिस्टा फर्मेंटेड लिक्विड्स असतील, विटका असेल, टॅबलेट किंवा पिल्स असतील, और तलया दॅट इज मेडिकेटेड ऑइल्स असतील. त्याच्यानंतर पुढे द ब्रिटिश पिरियड अँड अर्ली रेग्युलेशन. द केमिस्ट एरा 1811. मिस्टर भादगेट ओपन द फर्स्ट ब्रिटिश स्टाईल केमिकल शॉप इन कोलकाता. आता हे जे केमिकल शॉप होते ह्याच्यात काय केलं जायचं, तर जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते प्रिपेअर केले जायचे आणि डिस्पेन्स पण केले जायचे. लॅक ऑफ कंट्रोल, देअर वॉज नो लॉ गव्हर्निंग हू कुड मॅन्युफॅक्चर ऑर सेल ऑफ मेडिसिन. तेव्हा कोणताही रूल नव्हता की कुणी, त्यामुळे कुणी जे केमिकल शॉप आहे, केमिस्ट शॉप आहे, ते काय करू शकत होतं, बनवू शकत होतं. त्यासोबतच काय ड्रगचे, मेडिसिन्सचे सेल करू शकत होता किंवा फॉर्म्युलेशन करू शकत होता. त्याच्यानंतर द कंपाऊंडर सिस्टीम. डॉक्टर डायग्नोस्ड अँड कंपाऊंडर्स मिक्स द पोशन्स. डॉक्टर काय करत होता, डायग्नोसिस तर करत होता, पण जे मिक्सिंग ऑफ पोशन असेल तो काय करत होते, कंपाऊंडर्स करत होते. आता हे जे कंपाऊंडर्स आहेत हे ट्रेनिंग घ्यायचे कोणाकडून, जे ब्रिटिश डॉक्टर्स आहेत ते काय करायचे, यांना ट्रेनिंग द्यायचे, जे फॉर्म्युलेशन, वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स वगैरे, त्याच्यावरून ते काय करत होते, जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर पुढे द प्रॉब्लेम. द इंडियन मार्केट बिकमिंग द डम्पिंग ग्राउंड ऑफ सबस्टँडर्ड अँड स्पुरियस फेक ड्रग इम्पोर्टेड फ्रॉम युरोप. आता जे इंडियन मार्केटमध्ये कोणतेही रेग्युलेशन म्हणजे जे इंडियन गव्हर्मेंट होते ते काय करत नव्हते, की रेग्युलेट करत नव्हते मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग सेल असेल त्याच्यामध्ये. त्यामुळे काय करायचे, जे युरोपियन कंपनी आहेत तिथे काय होत होतं, ते जे तिथील जी गव्हर्मेंट आहे ते काय करायचे, युरोपियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असेल त्यांचं रेग्युलेशन करत होते. मग तिथले जे सबस्टँडर्ड ड्रग किंवा स्पुरियस ड्रग असतील ते काय केले जायचे, इंडियामध्ये आणून सेल केले जायचे. त्याच्यामुळेच एक कमिटी आहे, ती कमिटी आली, त्यालाच आपण काय म्हणतो, ड्रग एन्क्वायरी कमिटी इन 1930, लीडेड बाय अ कॉलोनियल आर.एन. चोप्रा टू इन्व्हेस्टिगेट द क्वार्टिक ड्रग मार्केट. ही एक इन्व्हेस्टिगेटिंग कमिटी होती. इथे कोणताही रेग्युलेशन वगैरे नव्हतं. इथे काय करत होते, त्या कमिटीचा एक रिपोर्ट काय करायचा होता, फक्त तो द्यायचा होता. त्या रिपोर्टमध्ये जे स्पुरियस किंवा अडल्ट्रेटेड ड्रग्स वगैरे असतील ते मार्केटमध्ये सेल होतात, किती अमाऊंटमध्ये होतात वगैरे, हे सगळे रिपोर्ट ह्या कमिटी काय करणार होती, तयार करणार होती. त्याच्यानंतर प्रोफेसर एम.एल. श्रॉफ स्टार्टेड द फर्स्ट डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिक ॲट BHU. जसं BSc केमिस्ट्री, MSc केमिस्ट्री वगैरे, स्पेसिफिक जे MSc केमिस्ट्री असेल, हे काय एक स्ट्रीम होते. त्याचप्रमाणे काय होते, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिक्स BScला एक काय होता, एक
सिलेबस होता. त्याच्यानंतरनं पुढे नोईंग ॲज द फादर ऑफ इंडियन फार्मसी एज्युकेशन, जे BHU आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 1932मध्ये काय केलं तर तिथे पहिल्यांदा काय केलं गेलं, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिक्स एस्टॅब्लिश करण्यात आला. त्याच्यानंतरनं त्यांना आपण फादर ऑफ इंडियन फार्मसी म्हणून ओळखतो. ही ट्रान्सफर फार्मसी फ्रॉम कंपाऊंडिंग ट्रेड इंटू सायन्स बेस्ड प्रोफेशन. त्याच्यानंतरनं पुढे पोस्ट इंडिपेंडंट लेजिस्लेशन टू प्रोफेशनलाइज द फील्ड, द इंडियन गव्हर्नमेंट पास अ क्रिटिकल ॲक्ट, द फार्मसी ॲक्ट इन 1948. आता हे जे ॲक्ट आहे तो पास झाला 1948मध्ये, आणि ह्या ॲक्टमुळे काय झालं, जे फार्मसी रेग्युलेशन, फार्मसीमध्ये काय आलं, एक रेग्युलेशन आलं एज्युकेशनमध्ये. आणि त्यासोबतच काय, जे फार्मासिस्ट काय करत होते, कोर्सेस करत होते, त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा काय झालं ह्याच्यात आलं, ह्या ॲक्टमध्ये इन्क्लूड झालं. त्याच्यानंतर पुढे ड्रग अँड कॉस्मॅटिक्स ॲक्ट. आता हा जो ड्रग अँड कॉस्मॅटिक्स ॲक्ट आहे तो काय झाला, तो रेग्युलेट करत होता. कशाचं रेग्युलेशन करत होता, तर जे मेडिसिन्स आहेत त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यांचं सेल असेल, त्यांचं डिस्ट्रीब्युशन असेल, त्यासोबत त्यांचं एक्सपोर्ट असेल किंवा इम्पोर्ट असेल, त्याच्या रिलेटेड जे काही रेग्युलेशन्स आहेत ते काय करत ह्या ॲक्टमध्ये आलं. त्याच्यानंतरनं पुढे फर्स्ट फार्माकोपिया ऑफ इंडिया, स्टँडर्डाइज ड्रग क्वालिटी ऑफ न्यूली इंडिपेंडंट नेशन. म्हणजेच काय, जे इंडियन फार्माकोपिया आहे ही एक बुक आहे की ज्याच्यात काय केलं जातं, एखाद्या स्पेसिफिक ड्रगचं वगैरे काय त्याचे जे आयडेंटिफिकेशन टेस्ट असतील, त्याचं प्युरिफिकेशन असेल रिलेटेड टू असे, ते काय असतात त्या फार्माकोपिया त्या बुकमध्ये असतात. आता जो फार्माकोपिया डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत आपण. त्याच्यानंतरनं पुढे द मॉडर्न एरा पेटंट ॲक्ट 1970, अ गेम चेंजर. इट अलाव प्रोसेस पेटंट रादर दॅन प्रोडक्ट पेटंट, इनेबलिंग इंडियन कंपनीज टू मॅन्युफॅक्चरिंग अफोर्डेबल जेनरिक व्हायरस ऑफ ग्लोबल ड्रग. आता जे पेटंट ॲक्ट 1970नुसार काय झालं की जो प्रोसेसेस पेटंटचं त्यांनी काय केलं, कॅन्सल करून प्रोडक्ट पेटंटला काय केलं, अलाउरन्स दिला. त्यामुळे काय झालं तर जे इंडियन मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना वेगवेगळ्या ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करता येऊ लागलं. त्यासोबतच वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत ते डेव्हलप करायला त्यांनी चालू केले. ओके. इकॉनॉमिक्स liberalizations open door for massive R&D and global export. R&D means रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात फार्मसी फील्डमध्ये रिसर्च होऊ लागले, नवनवीन फॉर्म्युलेशन्स आहेत ते प्रिपेअर केले जाऊ लागले, टार्गेटेड सिस्टीम असतील, कंट्रोल रिलीज सिस्टीम असतील, ते काय झाले त्याचं रिसर्च झाला. करंट सिच्युएशन इन इंडिया इज द लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ जेनेरिक ड्रग globally and is often called as pharmacy of the world. ओके. इथं आपलं काय झालेलं आहे, जे रिलेटेड टू द प्रोफेशन हिस्ट्री कंप्लीट झाली. त्याच्यानंतरनं पुढे हिस्ट्री ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया इन रिलेशन टू द फार्मसी एज्युकेशन. इन 1930 बिफोर फ्रॉम कॉलेज एक्झिस्ट फार्मसी वॉज अ ट्रेड not a degree. Compounders, mostly pharmacists, were actually compounders trained on the job by British doctor. आता लास्ट PPTमध्येच बोललो की जे कंपाऊंडर्स आहेत ते कोणाकडून, तर ते डॉक्टरकडून, जे ब्रिटिश मेनली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून काय करायचे, ते प्रोसेस आहे फॉर्म्युलेशन मेकिंग प्रोसेस असेल ते बघायचे, शिकायचे, आणि त्याच्यानंतरनं पुढे काय केलं त्यांनी ते डिस्पेन्स करायचे. त्याच्यानंतरनं पुढे द फर्स्ट फॉर्मल स्टेप, अ शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्स फॉर फार्मासिस्ट वॉज स्टार्टेड इन मद्रास मेडिकल कॉलेज. हावेवर दिस वॉज मोर अ सर्टिफिकेट फॉर हॉस्पिटल अटेंड दॅन अ प्रोफेशनल डिग्री. हे काय होतं, एक जे मद्रास मेडिकल कॉलेज होतं इथे काय झालं, एक फार्मसिस्टचा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे तो स्टार्ट झाला, तो प्रोफेशनल डिग्री नव्हती. त्याच्यानंतरनं काय, द
त्या सर्टिफिकेटचा गोल काय होता, द फोकस वॉज सिम्पली टू रीडिंग प्रिस्क्रिप्शन अँड मिक्सिंग, म्हणजेच काय फॉर्म्युलेशन तयार करणे आणि प्रिस्क्राईब करणे. त्याच्यानंतरनं पुढे पोस्ट इंडिपेंडन्समध्ये काय, द फार्मसी ॲक्ट 1948. दिस ॲक्ट लीड्स टू क्रिएट ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. आता ही जी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हीच काय करते, रेग्युलेट करते आपले जे एज्युकेशन असेल किंवा रिलेटेड फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन. ओके. रोल ऑफ द PCI. The PCI was taken the minimum standard of education required for person to be registered as a pharmacist. म्हणजेच काय, जे फार्मासिस्ट आहे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते रिक्वायरमेंट केलं. ओके. आणि मिनिमम एज्युकेशन जे स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आहे ते त्यांनी काय केलं, तिथे दिलं. त्याच्यानंतर एज्युकेशन रेग्युलेशन. द PCI इंट्रोड्यूस द फर्स्ट education regulation in 1953 which standardized the diploma in pharmacy, त्याला D-Pharmacy, as the minimum entry level qualification for clinical practice किंवा registered as a pharmacist. ओके. त्याच्यानंतर पुढे एक्सपान्शन अँड स्पेशलायझेशन. इन 1960 to 1990 मास्टर ऑफ फार्मसी, the program was started, become specialized in area like pharmaceutics, pharmaceutical chemistry, फार्माकोलॉजी असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत ते काय केले गेले, स्टार्ट केले गेले. त्याच्यानंतरनं नायपर. इन 1998 द गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन मोहाली ॲज द इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स टू प्रमोट हाय एंड रिसर्च अँड लिडरशिप इन द फील्ड. म्हणजे जे फार्मसी फील्डमधलं जे रिसर्च एन्हान्समेंट वगैरे त्या केसमध्ये काय केलं, इंडियन गव्हर्नमेंटने एक जी नॅशनल लेवलची एक काय केली इन्स्टिट्यूट आहे, जी फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि त्याच्यातील रिलेटेड रिसर्चसाठी काय केले, सेंट्रल गव्हर्नमेंटने एक इन्स्टिट्यूट आहे ते स्थापन केले. ओके. इथे आपलं काय संपलेलं आहे, हिस्ट्री ऑफ फार्मसी इन रिलेशन टू अ प्रोफेशन अँड एज्युकेशन हा पार्ट